चला आता ध्यान करूयात. ध्यानाच्या स्थितीमध्ये यायचंय. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूहळू सोडायचा आहे. हातांची हाकिनी मुद्रा करायची आहे, म्हणजे सगळी बोटं जी आहेत त्याची टोकं, बोटांची टोकं एकमेकांना अलगदपणे टच करायची आहेत. म्हणजे उजव्या हाताचा अंगठा डाव्या हाताच्या अंगठ्याच्या टोकाला अलगद टच करायचा आहे. उजव्या हाताची तर्जनी, मध्यमा, अनामिका आणि करंगळी ही डाव्या हाताच्या तर्जनी, मध्यमा, अनामिका आणि करंगळीच्या टोकाला अलगदपणे टच करायचे. अशी पाचही बोटं एकमेकांच्या टोकाला एकदम स्मूथली अलगदपणे टच करून आपले हात हे हाकिनी मुद्रेमध्ये मांडीवरती ठेवायचे आहेत. एकदम कम्फर्टेबल स्थितीमध्ये बसायचंय. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे आणि अखंडपणे ध्यान चालू झाल्यापासून संपेपर्यंत आपल्याला जागृत अवस्थेत म्हणजेच अवेअरनेस मध्ये राहायचंय. झोपायचं नाहीये, ट्रान्स मध्ये जायचं नाहीये. सकाळचं ध्यान आपल्याला उठून बसूनच करायचं आहे. अगदीच काही नाईलाज असेल तरच, नाही तर झोपून करायचंय, नाहीतर उठून बसूनच करायचं आहे. ताठ पाठीचा कणा ठेवून आपण हाकिनी मुद्रेमध्ये आज ध्यान करत आहोत. पुन्हा एक दीर्घ श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि हळूहळू बाहेर सोडायचंय. बाहेर सोडत असताना शरीरातील जे काही नको असलेल्या गोष्टी आहेत त्या उच्छ्वासामार्फत बाहेर जाताना फील करायचंय. आणि श्वास घेत असताना हायेस्ट फ्रिक्वेन्सीची ऊर्जा आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते हे फील करायचंय. आता आपल्याला नैसर्गिकरित्या श्वास घ्यायचा आहे, कोणत्याही जबरदस्ती शिवाय नैसर्गिकपणे जसा श्वास येतोय आणि जातोय तसा घ्यायचा आहे. मात्र घेत असताना हायर फ्रिक्वेन्सीची ऊर्जा आपण आतमध्ये घेतोय आणि बाहेर जाणारा उच्छ्वास शरीरातील नको असलेल्या गोष्टी जसं की थकवा, वेदना, टॉक्झिन्स, लोअर फ्रिक्वेन्सीचे सगळे इमोशन्स, विचार जे काही आहेत या उच्छ्वासामार्फत कायमसाठी बाहेर जात आहेत हे फील करायचं आहे. एक 5 ते 6 नैसर्गिकरित्या श्वास घेतल्यानंतर आपण आपलं शरीर शिथिलीकरण करून घेणार आहोत. त्याआधी आपण श्वासोच्छवासाच्या क्रियेमार्फत एनर्जायझेशन म्हणजेच शरीरामधील एनर्जी फ्रिक्वेन्सी वाढवत आहोत. पूर्ण लक्ष आपल्या आतमध्ये आहे, श्वासासोबत आहे. आता आपल्याला आपलं शरीर शिथिलीकरण करून घ्यायचंय. पूर्ण अवेअरनेस मध्ये राहायचंय.
पायापासून डोक्याच्या केसापर्यंत आपल्याला आपलं शरीर शिथिल करून घ्यायचंय. आपण सुरुवात पायाच्या अंगठ्यापासून करणार आहोत. दोन्ही पायाचे अंगठे पूर्ण लक्ष अंगठ्यांवरती. दोन्ही पायाचे अंगठे शिथिल होत चाललेत. अंगठ्यासोबतच बाकीची चारही बोट शिथिल आणि रिलॅक्स होत चाललेत. पायांची सगळी बोट रिलॅक्स झालेली आहेत. आपले पाय, तळपाय, पायांचे घोटे, घोट्यापासून गुडघ्यापर्यंतचे पाय, पोटऱ्या एकदम शिथिल आणि वेदनारहित. कुठेच ताण नाहीये, तणाव नाहीये. एकदम रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. दोन्ही पायांचे गुडघे एकदम शिथिल आणि आरामदायी स्थितीमध्ये. गुडघ्यांवरती कुठेच ताण नाहीये, तणाव नाहीये, वेदना नाहीये. असतील तर दोन्ही गुडघ्यांवरती फोकस करायचा आहे. आणि जसं आपण उच्छ्वासावाटे नको असलेल्या गोष्टी बाहेर सोडतोय, अगदी तसंच पूर्ण फोकस दोन्ही गुडघ्यांवरती ठेवायचा आहे. आणि उच्छ्वासामार्फत गुडघ्यांमधील ताण, वेदना जर काही असतील तर त्या पूर्णपणे रिलीज करायच्यात उच्छ्वासावाटे. आणि आपले दोन्ही गुडघे एकदम शिथिल करून घ्यायचे आहेत, रिलॅक्स करून घ्यायचे आहेत. दोन्ही पायाच्या मांड्या, मांड्यांमधले स्नायू एकदम शिथिल. जांघेचा भाग, हिप्स, आपलं ओटीपोट, ओटीपोटाच्या आतमध्ये असलेले सगळे अवयव, जसं की स्त्रियांमधील ओव्हरीज, पुरुषांमधील प्रोस्टेट ग्रंथीज. कमरेचा भाग एकदम रिलॅक्स. आतमध्ये असलेल्या दोन्ही बाजूच्या किडन्या एकदम रिलॅक्स आणि शिथिल अवस्थेत आहेत. लहान आतडे, मोठे आतडे एकदम शिथिल आणि रिलॅक्स. पोटाचा भाग, नाभी जवळचा एरिया एकदम शिथिल आणि शांत. नाभी जवळील आजूबाजूला गोलाकार दिशेने आपल्या शरीराचा मध्य असलेली नाभी आणि नाभीच्या भोवतीचा भाग शिथिल होत चाललाय, रिलॅक्स होत चाललाय, एनर्जेटिक होत चाललाय. आपली नाभी पूर्णपणे बॅलन्स आहे. पोट एकदम रिलॅक्स. पोटाच्या आतले सगळे स्नायू एकदम रिलॅक्स. छातीचा भाग, बरगड्या, बरगड्यांच्या खाली असलेले आपले महत्वाचे ऑर्गन्स, जसं की लिव्हर, पॅनक्रिया, स्प्लीन, गल ब्लॅडर, सगळे एकदम शिथिल आणि शांत स्थितीमध्ये आहेत, रिलॅक्स अवस्थेत आहेत. बरगड्यांचा भाग, दोन्ही बाजूच्या बरगड्या शिथिल झाल्यात. दोन्ही बाजूंची फुफ्फुसे एकदम रिलॅक्स अवस्थेत आहेत. आता आपला पूर्ण फोकस हृदयावरती. आपलं हृदय हे एकदम आरामदायी स्थितीत आहे, रिलॅक्स आहे, शिथिल झालेला आहे. कसलीच मोठ्याने हालचाल नाही चालली आहे, तिथे धडधड नाहीये. हे एकदम शांतपणे आपलं हृदय आपलं आपलं काम करतंय, एकदम शांत. कसलाच आवाज नाही, कसलीच धडधड नाही. एकदम शिथिल आणि शांत.
आता आपला फोकस दोन्ही हातांवर करायचा आहे. दोन्ही हाताचे तळहात, सगळे बोट रिलॅक्स आणि शिथिल. बोटांची टोकं एकदम शिथिल. तळहात, हाताच्या अपोजिट हाताच्या साईडचा भाग एकदम रिलॅक्स. मनगट, मनगटापासून कोपरापर्यंतचे हात एकदम रिलॅक्स. मनगटापासून दंड वरच्या बाजूला दोन्ही हातांचे दंड एकदम शिथिल झालेत. हळूहळू आता आपला पूर्ण फोकस खांद्यांवरती करायचा आहे. दोन्ही शोल्डर्स एकदम रिलॅक्स. कसलंच ओझं नाहीये खांद्यावरती. असेल तरी रिलीज करून घ्यायचंय उच्छ्वासामार्फत. जे काही ओझं आहे आपल्या खांद्यांवरचं, ताण आहे, तणाव आहे, तो रिलॅक्स करून घ्यायचाय, रिलीज करून घ्यायचाय. खांदे एकदम शिथिल आणि आरामदायी स्थितीमध्ये आलेत. कसलाच ताण आणि ओझं नाही आहे खांद्यांवरती. एकदम रिलीज आणि रिलॅक्स. जबाबदारीचं ओझं असेल, कसल्याही इमोशन्सचं बॅगेज असेल खांद्यांवरती, त्याचा स्ट्रेस जाणवत असेल तर तो थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे. आणि तणाव आहे तो कायमसाठी उच्छ्वासामार्फत बाहेर सोडून द्यायचा आहे. ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या थोड्या वेळासाठी बाजूला काढून ठेवायच्या आहेत. खांद्यांवरच्या ताण रिलीज करून घ्यायचा आहे. आणि एकदम रिलॅक्स झालेत आपले खांदे. आता आपला पूर्ण फोकस आपल्या संपूर्ण पाठीवरती, वरून खालपर्यंत संपूर्ण पाठ, पाठीचा उजवा भाग, डावा भाग एकदम शिथिल आणि रिलॅक्स. आता आपला मज्जारज्जू, स्पायनल कॉर्ड, वरून खालपर्यंत एक आणि एक मणी, मणक्याचा एक आणि एक मणी एकदम शिथिल आणि रिलॅक्स होत चाललाय. माकड हाडापर्यंत मज्जारज्जू पूर्ण फोकस करायचा आहे. कसलाच ताण नाही, तणाव नाही, ताठ अवस्थेमध्ये आहे आपला हा पाठीचा कणा. पूर्ण फोकस आपल्या पाठीच्या कण्यावरती. संपूर्ण पाठीचा कणा एकदम शिथिल आणि रिलॅक्स झालाय. अनुभवायचा आहे पाठ पूर्ण रिलॅक्स झाली आहे, पाठीचा कणा रिलॅक्स झालाय. पूर्ण फोकस आता मानेवरती. मज्जारज्जू पासून मेंदूला जोडणाऱ्या ज्या काही शिरा आहेत मानेमधील महत्वाच्या, त्यांच्यावरचा ताण काढून घ्यायचा आहे, रिलॅक्स करून घ्यायचे आहेत, शिथिल करून घ्यायचे आहेत. संपूर्ण मान एकदम रिलॅक्स आणि शिथिल. हळूहळू वर सरकत सरकत डोक्याच्या मागचा भाग, छोटा मेंदू, हळूहळू वर सरकत सरकत डोक्याचा उजवा भाग, उजवा मेंदू, डोक्याचा डावा भाग, डावा मेंदू, ब्रह्मरंध्राचा टाळूचा वरचा भाग एकदम रिलॅक्स आणि शिथिल. आता पुढे सरकत सरकत कपाळाचा भाग रिलॅक्स करून घ्यायचा आहे. दोन्ही भुवया एकदम शिथिल. दोन्ही डोळे, डोळ्यांची बुबुळ, डोळ्यांच्या पापण्या, वरच्या पापण्या, खालच्या पापण्या, पापण्यांचे केस एकदम शिथिल. दोन्ही कान, दोन्ही गाल, दोन्ही नाकपुड्या, नाक, वरचा ओठ, खालचा ओठ, हनुवटी, नाक आणि ओठांच्या मध्ये असलेली नाकाखालची त्वचा, संपूर्ण चेहऱ्याची त्वचा एकदम शिथिल आणि रिलॅक्स.
तोंडाच्या आतमधले सगळे स्नायू रिलॅक्स. आपला टाळा जबड्याचा भाग एकदम शिथिल. वरच्या खालच्या हिरड्या, वरचे सगळे दात, खालचे सगळे दात एकदम लूज सोडायचे आहेत, रिलॅक्स करून घ्यायचे आहेत. आपली जीभ, जिभेवरचा पूर्णपणे ताण सगळा काढून टाकायचा आहे. जिभेवरचा पूर्णपणे ताण निघून गेलाय. एकदम रिलॅक्स आणि आरामदायी स्थितीमध्ये आपली जीभ आहे. संपूर्ण चेहरा, चेहऱ्याचे स्नायू, चेहऱ्याची त्वचा एकदम शिथिल आणि रिलॅक्स झाली आहे. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत कण आणि कण शरीराचा शिथिल करून घ्यायचाय, रिलॅक्स करून घ्यायचाय. शरीराच्या आतमधील प्रत्येक शिरा, धमन्या, रक्तवाहिन्या, स्नायू, कण आणि कण, डीएनए आणि डीएनए, पेशी आणि पेशी, पेशींच्या आतमधले न्यूक्लियस, डीएनए, आरएनए, सगळेच्या सगळे एकदम शिथिल आणि रिलॅक्स झाले आहेत. संपूर्ण शरीर एकदम आरामदायी स्थितीमध्ये आहे. तरीही पाठीचा कणा आपला ताठच आहे आणि ताठच ठेवायचंय. पूर्ण शरीर शिथिलीकरण झालंय. केसांची मुळं, डोक्याच्या केसांची मुळे सुद्धा लूज सोडायचे आहेत, रिलॅक्स करून घ्यायचे आहेत. अजूनही कुठे शरीराच्या कोणत्या सूक्ष्म भागावरती ताण जाणवत असेल तर तो काढून घ्यायचा आहे, रिलीज करायचा आहे कायमसाठीचा. आणि संपूर्ण शरीर, शरीराचे अवयव, प्रत्येक अवयव आणि आतमध्ये असलेले स्नायू, पेशी, डीएनए, आरएनए, कण आणि कण एकदम रिलॅक्स झालाय, शिथिल झालाय, शांत झालाय. फक्त आणि फक्त आपल्या श्वासाची हालचाल आपल्याला जाणवते. बाकी संपूर्ण शरीर शिथिल अवस्थेमध्ये. पूर्ण फोकस श्वासावरती, येणारा आणि जाणारा श्वास, त्या श्वासाला अनुभवायचंय. त्या श्वासामार्फत अनुभूती घ्यायची. आपण शरीर नाही, शरीर असल्याची जाणीव आहोत. चेतनेच्या स्तरावरती राहायचंय, आत्म्याच्या स्तरावरती. शरीर पूर्ण शिथिल त्यासाठीच करून घेतलंय आपण, कारण आपला पूर्ण फोकस आता आपल्या चेतनेवरती, जाणीवेवरती, आत्म्याच्या लेवलवरती. हाताची हाकेने मुद्रा केलीये. बोटांच्या टोकांमध्ये ऊर्जेचा प्रवाह जाणवत असेलच. ही ऊर्जा सर्क्युलर फॉर्म मध्ये आपल्या शरीराला प्रोटेक्ट करत आहे. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जेचं जे काही वलय आपल्या भोवती आहे, आपल्या आतमध्ये आहे, आपल्या ओरामध्ये वाढत चाललंय, ते बॅलेन्स करायचं काम ही ऊर्जा करते. आणि पूर्णपणे आपल्या आतमधील फेमिनाईन आणि मस्क्युलाईन एनर्जी, मॅग्नेटिक म्हणजे स्त्री तत्व किंवा फेमिनाईन एनर्जी, आणि इलेक्ट्रिक म्हणजे मस्क्युलाईन एनर्जी, इन यांग एनर्जी बॅलेन्स करायचं काम ही ऊर्जा करत आहे. अनुभूती घ्यायची आहे हाकेनी मुद्रेमार्फत. ऊर्जेचा प्रवाह सर्क्युलर मोशन मध्ये शरीरामध्ये बॅलेन्स होत आहे.
आणि आपण आतमध्ये गहन गहन उतरत चाललोय. शरीर असल्याची जाणीव आहे, पण शरीरात अडकलो नाहीये. आत्म्यापर्यंत पोहोचलोय. आणि आपण अखंडपणे या सोल लेवललाच बघणार आहोत. अखंडपणे अवेअरनेस मध्ये जसं राहत आहोत, अगदी तसंच प्रत्येक क्षणी शरीर भावात न जाता अवेअरनेस मध्ये येऊन आत्म्याच्या लेवलला राहायचंय. सोल लेवलला बघायचंय सगळं. सोल लेवलला अनुभूती घ्यायची आहे. मग ती अनुभूती ध्यानाची असेल, नात्यांमधली असेल, माणुसकीची असेल, प्रेमाची असेल, करुणेची असेल, आत्मानुभूती असेल. ज्या काही अनुभूती आहेत त्या सगळ्या आत्म्याच्या लेवलला घ्यायच्या आहेत. शरीर भावात अडकायचं नाहीये. आपल्याला आपल्या टाइम आणि स्पेसच्या बियॉन्ड जसं गेलोत आपण परे जात आहोत, अगदी तसंच या शरीर भावाच्याही परे जायचंय आपल्याला. जेव्हा आपण आत्म्याच्या लेवलला अखंडपणे जाणीवेत राहतोय, चेतनेमध्ये राहतोय, चेतनेचा विस्तार करतोय, तस आपोआप शरीर भावासाठी शरीर लेवलला आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी उत्तमोत्तम घडायला लागतात. त्यासाठी आपल्याला वेगळं काहीच नाही करावं लागत. फक्त गरज आहे ती अखंडपणे जाणीवेत राहून आत्म्याच्या लेवलला, सोल लेवलला राहण्याची. आणि तिथे आपल्याला कनेक्ट ठेवण्यासाठी माध्यम म्हणून आहे हा आपला श्वास, प्राणवायू. जिवंत ठेवण्याची प्रोसेस म्हणजेच आपला हा श्वासोच्छ्वास. आत्मन पर्यंत, ब्रह्मांडापर्यंत, परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजे हा गूढ असा श्वसन मार्ग. आणि या श्वसन मार्गावरती अखंडपणे जाणीवेत राहायचंय, चेतनेत राहायचंय, चेतनेचा विस्तार करून घ्यायचंय. पूर्ण फोकस फक्त आणि फक्त नैसर्गिकरित्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या आपल्या श्वासावरती आहे. आत्मनची अनुभूती घ्यायची आहे. अहम ब्रह्मास्मीची अनुभूती घ्यायची आहे. देवत्वाची जाणीव सतत ठेवायची आहे. अखंडपणे या गॉड जीनला कनेक्ट राहायचंय. अखंडपणे या आत्मनाची, ब्रह्मास्मीची, देवत्वाची ऊर्जा, त्या ऊर्जेला कनेक्ट व्हायचंय. तिच्या मार्गदर्शनाखाली जाणीवेत सगळं काही करायचंय. आपण आणि आपला आत्मन अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी. प्रत्येक पेशी पेशीत हा आवाज घुमतोय. अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी.
अहम ब्रह्मास्मि। अहम ब्रह्मास्मि। अहम ब्रह्मास्मि। अहम ब्रह्मास्मि। अहम ब्रह्मास्मि। अखंडपणे हा जप आपल्या प्रत्येक पेशी पेशीमध्ये होत आहे. अखंडपणे आपण अहम ब्रह्मास्मीच्या जाणीवेमध्ये आहे. संपूर्ण कार्य आपलं या देवत्वाच्या मार्फत आपणच देव आहोत या जाणीवेत होत आहे, घडत आहे. अखंडपणे या देवत्वाचा गायडन्स आपल्या सोबत आहे. अहम ब्रह्मास्मीची ऊर्जा क्षणोक्षणी या जाणीवेत राहायचंय. अहम ब्रह्मास्मि. अहम ब्रह्मास्मि. अहम ब्रह्मास्मि. मीच ब्रह्म आहे. मीच ब्रह्म आहे. मीच देव आहे. हाच ब्रह्म आणि देव आमच्या सर्वांसोबत कनेक्टेड आहे. आम्ही सर्वजण एकच आहोत. आम्ही सर्वजण एकच आहोत. आम्ही सर्वजण एकत्वामध्येच आहोत. आम्ही सर्वजण वननेस मध्येच आहोत. अहम ब्रह्मास्मी मध्येच आहोत. आम्ही सर्वजण एकाच परमात्म्याचा अंश आहोत. आम्ही सर्वजण एकच आहोत. अहम ब्रह्मास्मी या जाणीवेत आहोत. आम्ही सगळेजण अहम ब्रह्मास्मीच्या जाणीवेमध्ये आहोत. अहम ब्रह्मास्मि. अहम ब्रह्मास्मि. अहम ब्रह्मास्मि. अहम ब्रह्मास्मि. अहम ब्रह्मास्मि. पुढचे काही मिनिट या अहम ब्रह्मास्मीच्या जपामध्ये एक अनेक पेशीमध्ये हा नाद गुंजत आहे. अहम ब्रह्मास्मीचा. हळूहळू आपल्याला आता आढळ व्हायचंय आणि अहम ब्रह्मास्मीच्या अनुभूतीमध्ये थोड्या वेळासाठी झोपून जायचंय. आपलं सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्हेट आहे. अहम ब्रह्मास्मीच्या या जाणीवेमध्ये आहे. अखंड जाणीव अखंडपणे आपल्या या सबकॉन्शियस माइंड द्वारे अखंड जाणीव अखंड जाणीव अहम ब्रह्मास्मीची आणि याच स्थितीमध्ये झोपून जायचंय. याच अहम ब्रह्मास्मीच्या अनुभूतीमध्ये झोपून जायचंय.
धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद या गायडिंग एनर्जीला. धन्यवाद ग्रुप एनर्जीला. धन्यवाद सर्व कनेक्टेड सोर्सना. धन्यवाद, 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 धन्यवाद.